नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण 6वे मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य याचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, शासनावर कोणते निर्बंध असतात याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा. उत्तर, शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये. शासनाने कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. शासनाने भारतातील कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. शासनाने कोणत्याही धर्मातील लोकांवर धार्मिक कर लादू नयेत. प्रश्न दुसरा, खालील विधाने वाचा व होय नाही असे उत्तर लिहा. त्यामधील पहिला, वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात. याचं उत्तर होय. त्यामधील दुसरा, एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते. उत्तर नाही. त्यामधील तिसरा, शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. त्याचं उत्तर आहे होय. त्यामधील चौथा, राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे. उत्तर होय. प्रश्न तिसरा, का ते सांगा. त्यामधील पहिला, ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे. उत्तर एक, ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके किल्ले हा भारताचा ऐतिहासिक वारसा आणि भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. 2, संविधानाने ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे वास्तू संरक्षण कायदाही संसदेने संमत केलेला आहे. म्हणून आपण ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करावे, तसेच ते प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्यही आहे. त्यामधील दुसरा, वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते. उत्तर एक, वृद्धांनी आपल्या काळात देशाच्या विकासात आपले अमूल्य योगदान दिलेले असते. त्यामुळे वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे या भावनेने आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वात वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून सर्व नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे. 2, वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून विविध पेन्शन योजना राबवल्या जातात. त्यामधील तिसरा, 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्तर एक, 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे असे सांगितले आहे. त्यासाठी शासनाने इयत्ता 1 ते 8वी पर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे. परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांचे पालक त्यांना कामावर पाठवतात, त्यामुळे देशातील निरक्षरता वाढते. 2, 6 ते 14 वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रश्न चौथा, योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा. त्यामधील पहिला, राष्ट्रध्वज जमिनीवर पडून देणे. उत्तर अयोग्य. कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास आपल्याला शिक्षा होते. त्यामधील दुसरा, राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे. उत्तर योग्य. कारण राष्ट्रगीताचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्यास आपल्याला शिक्षा होते. त्यामधील तिसरा, आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे कोरणे. उत्तर अयोग्य. कारण ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. वास्तूचे सौंदर्य जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे अयोग्य आहे. त्यामधील चौथा, सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे. उत्तर अयोग्य. कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आहे.
स्त्री पुरुष समानता हे तत्व भारतीय संविधानाने मान्य केले आहे. म्हणून सारख्याच कामासाठी पुरुष व स्त्रियांना समान वेतन दिले पाहिजे. त्यामधील 5वा, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे. उत्तर योग्य, कारण पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे या तत्वाचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहे. म्हणून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजेत. प्रश्न 5वा, लिहिते होऊया. त्यामधील पहिला, संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती? उत्तर 1. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. 2. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. 3. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 4. पर्यावरणाचे रक्षण करावे. 5. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचेच म्हणजेच स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे. 6. समाजातील दुर्बळ घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना त्यांच्या विकासाची संधी उपलब्ध करून द्याव्यात. 7. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. 8. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. त्यामधील दुसरा, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल? उत्तर 1. संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही. 2. तरीही संविधानाने अल्पसंख्याक लोकसमूह, आदिवासी व दुर्बळ घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. 3. नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे. त्यामधील तिसरा, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे का म्हटले जाते? उत्तर 1. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. 2. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, मार्गदर्शक तत्वांना कायद्याचे संरक्षण नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते. 3. मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत, परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही. म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असे म्हटले जाते. प्रश्न 6वा, पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरणासह लिहा. उत्तर, आपले संपूर्ण जीवन हे आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरण शुद्ध आणि पोषक ठेवले तर नागरिकांचे आरोग्य पोषक राहते. पर्यावरण शुद्ध ठेवणे ही केवळ शासनाचीच जबाबदारी नाही, तर नागरिकांच्या सहभागानेच हे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. म्हणून पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 1. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे, वृक्षतोड थांबवणे. 2. धूर सोडणाऱ्या गाड्या वेळेवर दुरुस्त करणे. 3. कारखाने लोकवस्तीपासून दूर असावेत व त्यांच्या चिमण्या उंचावर असाव्यात. त्यांचे दूषित पाणी नदी किंवा समुद्रामध्ये सोडू नये. 4. गटाराचे सांडपाणी नदी नाल्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. 5. प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद करावा व त्या ठिकाणी कापडी पिशव्या वापराव्या. 6. स्वच्छ भारत अभियानासारखे उपक्रम व शिबिरांचे आयोजन करा.